नमस्कार. प्रमोद सत्ते ऑफिशियल चॅनल. कसे आहात आपण? आपण मजेतच असाल. आज मी छोटासा एक नवीन विषय घेऊन आलोय. प्रत्येक वेळेला आपण टीव्ही बघताना राजकारणी लोकांविषयी चर्चा चाललेली असते. त्याच वेळेला काही वेळेला सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांवर चर्चा असते. आता 4 ते 5 दिवसापूर्वी टीव्हीवर ऐकलं, अंजनी दमानिया ही सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आता अंजनी दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, हे कोणी आणि कसं ठरवलं? कारण अंजनी दमानिया या फक्त राजकारणी लोक, विशेष करून पवार कुटुंब, मुंडे कुटुंब आणि इतर काही गोष्टी याच्या मागच सारखे बाईट देत असतात. मग मी याला कोर्टात खेचीन, मी त्याला कोर्टात खेचीन. आज गेले कित्येक वर्ष मी ऐकतोय की अंजनी दमानिया आपल्यामध्ये दुर्दैवाने हयात नसलेले माननीय अजितदादा पवार यांच्या माग काही विषयांसाठी लागल्या होत्या. का सिद्ध करू शकल्या नाहीत? आणि या कुठल्या सामाजिक कार्यकर्त्या? सामाजिक कार्यकर्त्याचं काम फक्त राजकारणी लोकांच्या मागे लागणं हेच असतं का? अहो, त्याच्यापेक्षा समाजामध्ये कितीतरी दुर्बल घटक आहेत, कितीतरी दिव्यांग लोक आहेत, कितीतरी गरीब लोक आहेत. आज त्यांना एक वेळचं खायला अन्न नाही. मुंबईसारख्या ठिकाणी कॅन्सर झालेले लोक टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी येतात. त्यांना राहायला जागा नाही. कित्येक वेळेला टीव्हीवर दाखवलं जातं की ते एखाद्या ब्रिज खाली राहिलेत, फुटपाथ खाली राहिलेत, फुटपाथ जवळ राहिलेत. अशा ठिकाणी अंजनी दमानिया का पोचत नाहीत? अशा लोकांना का सहकार्य करत नाहीत? फक्त राजकारण्यांच्या मागं लागायचं. आणि मीडिया या लोकांना मोठी करते. कारण काय? अंजनी दमानिया माझ्या दृष्टिकोनातनं या कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्या नाही, हे मी स्पष्ट सांगतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचं कार्य करायचं असतं. नुसतं सामाजिक कार्यकर्ते एखाद्या राजकारण्यांच्या मागं लागतं आणि मग त्यांनी ही जमीन घेतली आणि त्यांनी तो घोटाळा केला आणि त्यांनी तो घोटाळा केला. कुठल्याही घोटाळ्याची सिद्धता होत नाही, झालेली नाही. आणि अंजनी दमानिया या आपण टीव्हीवर कसे येऊ आणि लोकांच्या प्रकाश झोतात कसे येऊ हे सतत बघत असतात असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा त्यांना म्हणा, भारत देशामध्ये कितीतरी दुर्बल घटक आहेत. आज मी सांगतो, सेरेब्रल पाल्सी हा एक रोग आहे. या रोगाचे बरेच वर्ष झाले. आता माझा मुलगा सुद्धा त्या रोगाला बळी पडलेला आहे. तो 33 वर्षाचा आहे. या रोगाचे कितीतरी रुग्ण आज भारत देशात आहेत. या रुग्णांसाठी काहीतरी करा. आता या रुग्णांसाठी काहीतरी करा म्हणजे या रुग्णांच्या शाळांना भेट द्या, या रुग्णांना भेट द्या, त्यांचं पुढील जीवन कसं जाईल हे बघा. हे सामाजिक कार्य होऊ शकतं. असं जर सामाजिक कार्य कोणी केलं तर ते खरं समाज कार्यकर्ते किंवा समाज कार्यकर्ती होऊ शकतात. समाज कार्यकर्त्यांचं फक्त काम एखाद्या राजकारणी फॅमिली मागं लागणे आणि एखाद्याचा भ्रष्टाचार हा चाललाय, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, याच्याशी सामान्य माणसाला काही फरक पडत नाही. याचा फरक तुम्हाला पडत असेल. सामान्य माणसाला 2 वेळेला जेवण, व्यवस्थित अन्न, वस्त्र, निवारा हे कसं व्यवस्थित मिळेल, त्याच्या घरातल्या अडचणी की ज्या समाज सोडवू शकेल त्या कशा सोडवल्या जातील, याच्यामध्ये सामान्य माणसाला जास्त इंटरेस्ट असतो. तुम्ही एखाद्याही समाज कार्याची अशी पावती दाखवा की मी तरी गेले 5-10 वर्ष ऐकतोय, टीव्हीवर बघतोय, एकही समाजकार्य मी असं बघितलं नाही की अंजनी दमानियांनी या दुर्बल घटकाला मदत केली आणि ते दुर्बल घटक पुढे आले, त्यांचं काही भलं झालं, असं मी एकदाही बघितलं नाही. मी हा व्हिडिओ करण्याचा केवळ हा हेतू आहे की समाजाने समाज कार्यकर्ते किंवा कार्यकर्ती ठरवताना हा विचार करावा की ते नुसते राजकारण्यांच्या मागे आहेत म्हणून ते समाज कार्यकर्ते होतील काय? तर नाही. समाजासाठी काम करा, समाजासाठी राहा.
आज मुंबईमध्ये सुद्धा भरपूर लोक गरीब आहेत, दुर्बल आहेत, त्यांना मदत करा. हे खरं कार्य होईल असे मला वाटते. हा माझा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे बघा आणि याच्यावर आपलं काही मत असेल तर मला कमेंट्स करा. मला कोण्या एका व्यक्तीला टार्गेट करायचं नाही, परंतु जे कित्येक वर्ष मी जे ऐकतोय टीव्हीवर सारखं की कुठं काही झालं, काही आलं की अंजनी दमानिया या समाज कार्यकर्त्या आणि त्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं, काही समाजासाठी केलं असं एकदा सुद्धा दाखवलेलं नाही आणि एकदा सुद्धा कळत नाही. तरी माझी हात जोडून नम्र विनंती समाजाला पण आहे की या समाज कार्यकर्त्या नाही, या राजकारण्याच्या साठी स्वतःला राजकारणात कसं महत्व प्राप्त होईल असं कार्य करणारी ही लोक असतात. तरी पण समाजाने यांच्या मागे लागू नये अशी माझी नम्र विनंती. आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शांत नीट बघावा आणि याच्यावर कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब करावा असे माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.